नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 1 मार्च 2024 रोजी सोन्याचा भाव उतरला, चांदी महागली, अशा आहेत आता किमती। चला तर जाणून घेऊया। मित्रांनो, सोने आणि चांदीने या आठवड्यात ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे। सोन्यात पडझड पाहायला मिळाली आहे, तर चांदीत चढ उताराचे सत्र आहे। या आठवड्यात चांदी 1000 रुपयांनी वधारली होती। आता चांदीने युटर्न्स घेत चढाई केली आहे। सोन्याच्या ग्राहकांना दिलासा दिला आहे। मित्रांनो, या आठवड्यात सोन्याच्या ग्राहकांना दिलासा दिला, कारण चांदीतही आठवड्याच्या सुरुवातीला पतझड पाहायला मिळाली, पण चांदी जवळपास 1000 रुपयांनी स्वस्त झाली होती। आता चांदी महागली आहे। गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीचे चढ उताराचे सत्र होते। आता आठवड्याच्या अखेरच्या सत्रात मौल्यवान धातू काय रंग दाखवतात याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे, कारण सोन्याची किंमत किंचित कमी झाली आहे, तर चांदी 300 रुपयांनी वधारली आहे। चला तर सोने चांदीच्या किमती जाणून घेऊया। मित्रांनो, सोन्याच्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे। गेल्या आठवड्यात सोन्याच्या ग्राहकांना चमका दिली आहे, कारण प्रत्येक दिवशी किमती बदलत होते। या आठवड्यात सोन्याने ग्राहकांना दिलासा दिला, कारण 26 फेब्रुवारी रोजी सोने 160 रुपयांनी स्वस्त झाले होते, तर मंगळवारी हाच भाव कायम होता आणि 28 फेब्रुवारीला किंचित 10 रुपयाची घसरण झाली होती। 29 फेब्रुवारीला किमतीत बदल झाला नाही। गुड रिटर्ननुसार आता 22 कॅरेट सोने 57,740 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,980 रुपये इतका 10 ग्रॅमचा आहे। मित्रांनो, चांदीने पण युटर्न्स घेतला आहे, कारण 2 आठवड्यात चांदी 3400 रुपयांनी स्वस्त झाली होती। या आठवड्याच्या सुरुवातीला 26 फेब्रुवारीला चांदी 400 रुपयांनी स्वस्त झाली होती, तर 27 फेब्रुवारीला 500 रुपयांनी पडझड पाहायला मिळाली होती। तसेच 28 फेब्रुवारी रोजी 100 रुपयांनी किंमत उतरल्या, तर 29 फेब्रुवारी रोजी 300 रुपयांनी किमती वधारल्या होत्या। आज गुड रिटर्ननुसार 1 किलो चांदीचा भाव 74,200 रुपये इतका आहे। मित्रांनो, इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन नुसार सोने स्वस्त झाले आणि चांदीचा भाव उतरला, कारण 24 कॅरेट सोने 62,241 रुपये होते, तर 22 कॅरेट सोने 57,031 रुपये होते। त्याचप्रमाणे 1 किलो चांदीचा भाव 69,312 रुपये होता। वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यावर आणि चांदीवर कुठलाही कर शुल्क नसतो, तर सराफा बाजारातील शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येत असते। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।